पुण्यातूनच आहे। खरं तर स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाहीमध्ये बलात्कार झालाय। मात्र आता ही भयानक घटना घडूनही प्रशासन कुंभकर्णासारखं झोपलेलं आहे। असं मी का म्हणतेय, कारण सामच्या रियालिटी चेकमध्ये हे धक्कादायक वास्तव समोर आलंय। स्वारगेटमध्ये ज्या बसमध्ये बलात्कार झालाय त्या बसला पोलिसांनी सुरक्षा दिली, मात्र इतर कुठेही पोलीस दिसतच नाहीये। एसटीचे सुरक्षा रक्षकही दिसत नाहीये। गर्दुल्ले मुकाट वावरताय आणि त्यांना पाहून महिलांची भीतीने अक्षरशः गाळण उडालेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं, हे सर्व काही साम टीव्हीच्या रियालिटी चेक मध्ये समोर आलं। स्वारगेट डेपोचा हाच रियालिटी चेक केलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। पाहूयात नेमकी काय सत्य परिस्थिती आहे। रात्रीचा 1:30 वाजलेला आहे। मी आता स्वारगेट बस डेपोमध्ये आहे आणि याच ठिकाणी घटना घडलेली होती। त्यानंतर काय चित्र आपल्याला स्वारगेट बस डेपोमध्ये पाहायला मिळतंय हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। ही सध्या स्वारगेट डेपोची अवस्था आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ट्यूबलाईट दिसते, मात्र लाईट नाहीये। मात्र महिला असतील किंवा इतर लोक असतील, जर दुसरे कोणी लोक आले तर त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो आणि अशा पद्धतीने ही अवस्था स्वारगेट बस डेपोमध्ये पाहायला मिळते। आणि ही घटना याच ठिकाणी घडलेली होती। भीती वाटते ना, असं अंधारात कोंधारात बसायचं हे घेतलं पाहिजे सगळ्यांनी विचार करून। हाकलते तिथं जा इथं जा इथं जा, सांगत पण नाही कोण काय खरं। आम्ही विचारायला लागलो की ते तिकडे जा, ते म्हणून तिकडे जा, असं करतात। आणि अशा अंधारात कोंधाराचं हे बघत नाही ते लोक येते जाते, त्रास मग आता भीती सगळ्यालाच वाटते ना ही अशी। एक गर्दुल्ला जो आहे तो येतोय आणि कशा पद्धतीने तो दारू पिलेला आहे हे चित्र जे आहे ते सध्या आपल्याला स्वारगेट बस डेपोमध्ये पाहायला मिळत आहे। हो, खूप भीती खूप वाटते ना मनामध्ये। असे माणसं कधी पण हल्ला करू शकतात, एनी टाइम एनी वे। खूप ठिकाणी भेटले पण स्वारगेटला जरा जास्त आहेत, इथे थोडे जास्त आहेत असे लोक दारुडे वगैरे। असे गुंडेसारखे दारू पिणारे लोक असे भेटतात, रात्री अपरात्री फिरतात। तर भीती वाटते महिलांवर अत्याचार अन्याय होतो किंवा इथं काही सुविधा नसेल, हो लाईट नाही काही सुविधा नसेल तर मग भीती वाटते ना। लाईट आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत। काही महिला ज्या आहेत तेही या ठिकाणी पूर्णतः झोपलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। नेमका अशा जर घटना घडल्या तर अशा घटनेला जबाबदार कोण, हे चित्र सध्या 1:30 वाजता स्वारगेट बस डेपोमध्ये पाहायला मिळतंय। हे कक्ष आहे, यामध्ये लोक अशा पद्धतीने झोपलेले आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी स्वारगेट पोलीस स्टेशन अवघ्या काही अंतरावरती, म्हणजे 500 मीटर अंतरावरती आहे आणि 500 मीटर अंतरावर असतानाही एकही पोलीस कर्मचारी या ठिकाणी पाहायला मिळत नाही। स्वारगेट डेपोचा दुसरा भाग आहे, या ठिकाणी या सगळ्या गाड्या लावलेल्या आहेत आणि अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार या ठिकाणी घडण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही आहे। हे चित्र स्वारगेट बस डेपोमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच या सर्व घटनांनंतरही प्रशासनाला जाग आलेली पाहायला मिळत नाही आहे। ज्या बसमध्ये ही घटना घडली होती त्या बसला पोलिसांनी संरक्षण दिलेलं आहे आणि पोलीस सध्या या बसचा पहारा करताना पाहायला मिळत आहेत। साम टीव्हीच्या या रियालिटी चेकमध्ये जर आपण पाहिलं तर स्वारगेट डेपोमध्ये घटना घडूनही काही ठिकाणी आपल्याला पोलीस पाहायला मिळाले, तर ज्या ठिकाणी प्रवासी वेटिंग करतात त्या ठिकाणी लाईट नाही आहे। जे गर्दुल्ले आहेत ते दारू पिऊन फिरताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळं यांच्यावरती वचक राहण्यासाठी अजूनही पोलिसिंग वाढवणं आवश्यक आहे। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागर आव्हाड, साम